कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। झोपलाय बाहेर, डोळे बंद केल्याने झोपायला लागली ना की तुझी आठवण येते रे, लय आठवण येते। असं वाटतं की तू आवाज देतोयस, तू इथंच कुठेतरी आहेस, हाका मारतोयस, पण कुठेच तेच कळत। आणि मला जसं सांगतोस ना तसं तुझ्या बाबांना पण सांग। तू एकदा त्यांना सांगून बघ, मला माहितीये ते आकाश पाताळ एक करतील आणि तुला शोधून काढतील। का तू सांगतोयस पण तेच ऐकत नाही। बाळा, तू गेलाच एवढं एवढं फिट डोक्यात करून घेतलंय ना तुझ्या बाबांनी की त्यांना आता दुसरं काहीच ऐकायचं नाहीये। तू नको काळजी करू, तू मला सांगत राहा, मी ऐकते, मी आहे। मी शोधेल तुला, मी आहे। आप्पी कधी हा विचार डोक्यातली काढणार आहे? त्याच्यामुळे माझ्या पण जीवाची घालमेल होती। काय कदम, झोपलं नाही अजून? काय बसलोय आपलं असंच। आईची आठवण येते वाटतं। काय सारखीच येते ती, पण आज जास्त येते असं वाटतं मला। म्हणजे वर बघत बसलाय, किती वाजले, झोपलं नाही अजून? अरे घरात काय असा आनंदाचा प्रसंग असला ना की येतेच बघ। अरे तिच्या अंगात एवढा उत्साह असायचा ना, लोक म्हणायची बी ही थकत कशी नाही। नाही, खरं आहे कदम, बरं काय। मला आठवतं ना लहानपणीचं, म्हणजे आईला बघायची तर दिवाळीत तिची धावपळच बघायची नुसती। कुठं फराळाचंच कर, पंत्या लाव, लोकांना बोलायची फराळाला घरी। पाहुणे रावळे आले ना की आई खुश। तर अरे माणसांचा राबता असला ना की एकदम खुश व्हायची बघ। अर्जा ती म्हणायची, अरे माणसाची श्रीमंती घरात किती पायका ह्यावरनं नाही ठरत, तर घराच्या दारात चपलांचा खच किती आहे ना यावरनं ठरते। आई भारीच होते हो। ती गेली आणि घरातल्या लोकांचा राबताच कमी झाला बघ। सरकारला आवडायचं नाही तसं, आधी तर तो म्हणायचा काय सगळ्या लोकांचं चहा पाणी करायचंय म्हणून। सरकार चिंगूस होते का आधी? नाही रे अर्जा, कसं आहे ना, लय हालाकीचे दिवस बघितले होते रे आम्ही, त्यामुळे पैशाची किंमत होती त्याला। अरे तुम्ही लहान होता ना तेव्हा नुकताच पैसा यायला लागला होता। हा कदम, आई दवाखान्यात असताना पण सरकारने पैशाचा विचार केला असेल का? नाही 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 अर्जा, अरे अजिबात नाही। अरे आम्ही लई प्रयत्न केले पण नाही वाचली रे तुझी आई। कसं असते ना अर्जा, देव बी चांगल्या माणसांना लवकर घेऊन जातो बघ। नाही, आई गेली त्यावेळी लहान होतो ना मी, त्यामुळे डोक्यात येत राहतं सारखं असं की अजून काय करता आलं असतं, म्हणजे आई वाचली असती, म्हणून म्हणलं मी, बाकी नाही। कधी कधी वाटतं ना की ह्या काळात ती पाहिजे होती आप्पीला सांभाळायला। अरे तिने लय भारी सांभाळलं असतं बघ आप्पीला। आपल्याला काय सांभाळता येणार बाबा? कर असं का म्हणतोस? आता झोपायला गेलो, पाठ टिकली की लगेच धाडकन उठून बसली।
तशीच बसून होती थोडा विचार करत होती कंटिन्यू आणि लगेच झोपली. पण काहीतरी चाललं असेल तिच्या डोक्यात. काहीतरी नाही कदम, मला माहिती तिच्या डोक्यात काय चाललंय ते. म्हणजे बाळाचं वय. दुसरं काय असणार आहे? हे बघ अर्जा, तिच्या पद्धतीनं तिला काय करायचं ते करू दे. करू दे म्हणजे तिच्या पद्धतीनं तिला यातनं बाहेर येऊ दे रे. तू उगाच तिला बोलत जाऊ नकोस. नाही नाही नाही, मी कशाला जातोय बोलायला. काय आता पण ती उठून बसली, विचार करत होती. माझ्याकडे बघितलं, मी जागा आहे का झोपलोय. परत झोपून घेतलं तिने. डोळा लागलाय, मी नाही काय बोलायचं. झोपली असेल. हा मग तू पण जाऊन झोप. उगाच लय विचार करत बसू नकोस. काय पिऊ बाळा, अशी काय बसली तू? अगं बोल ना, काय झालं? हा, आपल्या मनी मावशीला सांगणार नाही का तू? काय झालं बाळा? मावशी, मावशी सुजय काय केलं आता सुजानी? परत दारू बिरू पिऊन आला होता का काय? मग सुजय माझे दागिने घेऊन गेले. काय सांगते काय तू? अगं तुला काय बोलला का तू? बघ, त्याला वाटत असेल तू आप्पीची मैत्रीण आहे ना, म्हणूनच ते तुला बोलला नाही. काय मावशी, अहो तसं काय नाहीये. आता नाहीये? काय नाहीये? जावा बघावं तेव्हा तू नुसती आप्पीची बाजू घेत असते. मावशी, अहो तसं अजिबात नाहीये. तुम्ही बघताय ना, मी बोलत पण नाहीये तिच्याशी. नाही नाही, पण हे त्या आप्पीमुळेच झालं असणार. कसं काय? अगं ते सुजाचं नाही का ते कुठलं तरी ते पोलॉटचं प्रोजेक्ट आहे, हा, ते तिनंच बंद पाडलं ना. म्हणूनच ग सुजा गोत्यात आला असल आणि म्हणूनच ह्या अशा काहीतरी गोष्टी केल्या असतील त्यांनी. पण मावशी, मला सांगायचं ना, मी काहीतरी केलं नसतं का? अगं पियू, अगं त्याला लाज वाटत असेल सांगायची. हा, पण तुला सांगते, सुजना लई चांगलं वागायचा प्रयत्न करतोय बघ. मी पाहिलं ना, तो जसा जेलातून सुटून आलाय ना, तसा लई सुधारलाय बघ. आणि त्याच्या डोक्यात ना फक्त कामाचेच विषय असतात, दुसरं काय नसतं बघ. तुझ्यावर बी किती प्रेम करतो का नाही तर? हा, सारखं आपला पियू 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 करतो का नाही? हा मावशी, मला लई भीती वाटते हो. नाही नाही नाही, घाबरू नको तू. करू आपण काहीतरी. हा, मी आहे ना. मी ना एक काम करते, मी बंट्याला फोन लावते आणि त्याला काय माहितीये का विचारते. हा हा, मावशी लगेच फोन लावा ना प्लीज. हा. हा, हे बोल की. हा बंट्या, अरे तू तुझ्या काय असं येड्यागत करायला लागलाय रे? का, काय झालं? अरे बघ ना, तो त्या बिचाऱ्या पिऊचे दागिने घेऊन गेला रे. वा 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 वा. आई, अगं इथे एक नंबर बातमी आहे. वय वय, लय वाईट झालं रे बंट्या. तुला काय माहिती आहे का? नाही नाही, पण त्यानं दागिने का उचलले ते माहिती मला. का रे? तू एक काम कर, पिऊला घे आणि सुजाच्या शेतावर ये. तिकडे आले की सगळं सांगतो मी तुला. हा, येते येते, ठेव. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.